नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण इथे बघत आहे हॉटेलसारखा मसाला पापड, तेही घरी बनवायची खूप सोपी पद्धत आहे। फार तर याला 2-3 मिनिटच लागतात आणि हा पटकन असा तयार होतो। छोट्या भुकेसाठी तुम्ही हा मसाला पापड बनवून खाऊ शकता। चला तर मग आपण मसाला पापड बनवायला सुरुवात करूया। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण मस्त असा चमचमीत मसाला पापड बनवायला सुरुवात करूया। मसाला पापड बनवण्यासाठी लागणारे साहित्य एकदा बघून घेऊया। इथे एक उडदाचा पापड घेतला आहे मी आणि 2 चमचे बारीक शेव आहे, अर्धा चमचा चाट मसाला, लाल तिखट आहे, चवीनुसार मीठ, एक छोट्या आकारामध्ये बारीक कट केलेला कांदा आणि एक बारीक केलेले टोमॅटो आहे आणि बारीक चिरलेली तिथं कोथिंबीर आहे। पण मी अर्ध प्रमाण तुम्हाला सांगितलं, पण अर्ध्यापेक्षा कमी प्रमाण लागेल आपल्याला। आता पापड भाजण्यासाठी तवा गरम करायचा आहे। आता सगळ्यात आधी इथं मी गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे। तोवर आपल्याला पापडावरती छान तेल लावून घ्यायचं आहे। हे बघा, तर मी छान हाताने असं तेल लावून घेते। तर इथं आपण अजिबात हा पापड तळून घेत नाही आहे, तरीही याला चव हॉटेलसारख्या मसाला पापडसारखीच येते। बघा, इथं मी छान असं हातानेच तेल लावून घेतलं आहे। बघा, म्हणजे हा व्यवस्थित असा तळल्यासारखा होतो, तुम्ही बघू शकता। आता इकडे तवासुद्धा गरम झाला आहे, तर तव्यावरती आपल्याला हा पापड घालून घ्यायचा आहे आणि याला वरून थोडासा दाब द्यायचा, म्हणजे छान व्यवस्थित हा तळल्यासारखा होतो। आता इथं पलटी करून घ्यायचं अलगद हाताने आणि तुम्ही बघू शकता मस्त असा छान भाजला गेला आहे। पापड न तळतासुद्धा हॉटेलसारखाच हा मसाला पापड आपण घरी बनवत आहे। ही बाजू आणखी एकदा छान करपूस भाजून घेऊया। गॅस मंद आचेवरच ठेवून हा पापड व्यवस्थित भाजून घ्या, नाहीतर तुम्ही गॅस मोठ्या आचेवर कराल तर हा पापड जळून जाईल। आणि तुम्ही बघू शकता मस्त असा पापड इथे मी भाजून घेतला आहे। यापेक्षा तुम्ही मोठासुद्धा पापड घेऊ शकता, पण इथं मी छोटाच पापड वापरला आहे। आता गॅस करायचा बंद आणि हा पापड आपल्याला काढून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मस्त असा छान भाजला गेला आहे। आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया। आणि आता तुम्ही इथं बघू शकता हा पापड मी प्लेटमध्ये काढून घेतला आहे आणि बघा छान असा खमंग भाजला आहे, जेणेकरून असं वाटते की हा पापड आपण तळूनच घेतला की काय। आता या पापडावर आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहे। सर्वप्रथम इथं मी थोडं लाल तिखट भुरभुरते, प्रमाण एवढं घालू नका, मी जेवढं सांगितलं तेवढं, त्यापेक्षाही थोडंच घाला। फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी प्रमाण जास्त वापरलं। त्याचबरोबर इथं चाट मसाला घालून घ्यायचा, चवीनुसार मीठ किंचित थोडं, आणि यामध्ये बारीक कापलेला कांदा घालून घ्यायचा। जेवढं शक्य असेल तेवढं बारीक कापून घ्यायचा, म्हणजे चव छान लागते त्याची। आणि अगदी बारीक कापलेलं टोमॅटो आहे हे सुद्धा घालून घ्यायचं। हे बघा, इथं मी बारीक केलेला टोमॅटोसुद्धा घालून घेतला आहे आणि यावर घालायची कोथिंबीर। हे बघा, इथं कोथिंबीर घालून घेतली आणि यामध्ये आपल्याला शेव घालून घ्यायचे। बघा, तर थोडी शेव घालून घेते मी आणि पुन्हा आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे। थोडासा चाट मसाला, किंचित थोडा, आणि लाल तिखट चवीप्रमाणे, आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ। हे सगळं आपल्याला चवीप्रमाणेच घ्यायचं आहे। आणि आता तुम्ही बघू शकता इथं आपला मसाला पापड बनवून तयार आहे आणि बघा काय छान दिसतो, हॉटेलसारखाच बनवून तयार होते। छोट्या भुकेसाठी मस्त असा मसाला पापड बनवून तुम्ही खाऊ शकता। फक्त तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा केव्हा भूक लागेल हा मसाला पापड बनवायला घ्यायचा आहे। तुम्ही अगोदर बनवून ठेवसाल तर हा मऊ होतो। तर मग इथं मसाला पापड बनवून तयार आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने काही मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशी छान छान रेसिपी बनवून खात जा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।